राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी। आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे यांची फोटोसहित बातमी छापण्यात आलेली आहे। या बातमीमध्ये राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला असा उल्लेख करण्यात आलेला आहे। सामनाच्या पहिल्या पानावर ठाकरे बंधूंच्या बातम्या बाजूबाजूला सुद्धा छापण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे यांची बातमी झळकलेली आहे। तर या बातमीमध्ये राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। जोरदार निशाणा सुद्धा साधण्यात आलाय। सामन्याच्या पहिल्या पानावर ठाकरे बंधूंच्या बातम्या बाजूबाजूला पाहायला मिळतात। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, आपण पाहतोय सामन्याच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे यांची फोटो सहित बातमी छापण्यात आली आहे। नक्कीच, खरं तर आजच्या सामनाचं मुखपृष्ठ हे वेगळ्या दृष्टीने चर्चेत आहे आणि वेगळं चित्र जे आहे हे सामनाच्या मुख्य पानावरती जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहायला गेलं तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती। मुद्दा जो आहे हा महत्वाचा आहे, ज्या पद्धतीने हिंदी हा विषय पर्याय स्वरूपात 1ली ते 4थी या विद्यार्थ्यांना शिकवला जाईल अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारने घेतली आणि या भूमिकेला तीव्र विरोध मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय। आणि याच बाबतीत भेट घेण्यासाठी म्हणून दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते। त्यांनी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या माहितीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं समाधान झालं नाही आणि त्याचीच बातमी ही सामनावरती आलेली आहे। आणि हेडलाईन जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दादाचा भुसा केला अशा पद्धतीची हेडलाईन जी ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आडनावावरनं त्यांचा भुसा केलेला आहे अशाच पद्धतीचा एक टोला जो आहे हा सामनामधनं थेट शिक्षण मंत्र्यांना लगावलेला आहे। ज्या पद्धतीनं हा मुद्दा आपण पाहायला गेलं तर दोन्हीही ठाकरे बंधूंच्या बातम्या बाजूबाजूला या मुख्य पानावरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे की काहीही झाल्यास हिंदी हा विषय 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवायचा नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। आणि त्या बाबतीत 5 जुलैला मनसेकडनं एक मोठा मोर्चा सुद्धा मुंबईत काढला जाणार आहे। एकीकडे जर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा आहेत, आता जर आपण पाहायला गेलं तर सामनावरती मुखपृष्ठावरती दोन्ही बंधूंच्या एकत्रित बातम्या सुद्धा आता लागून आलेल्या आहेत। त्यामुळे 5 तारखेला ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाहन केलं की हा कोणताही झेंडा या आंदोलनात नसेल, सर्व मराठी माणसांनी या आंदोलनात उतरावं, मराठी माणूस या आंदोलनाचं नेतृत्व अगदी विशाल। आणि त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।